श्री स्वामी समर्थ। आज आहे श्री कार्तिक स्वामी मंदिराचे आपण दर्शन करणार आहोत। म्हणजे आज कार्तिक स्वामीचे आपण पूजन करतो। जी पौर्णिमा आहे ते वर्षात एक दिवस, त्याच्यात नाशिक येथे एक पंचवटी आहे, तिथं हे कार्तिक स्वामींचं खूप सुंदर असं भव्य मंदिर आहे। आणि या दिवशी खूप मोठी अशी भाविकांची श्रद्धा अपार असते, म्हणून सगळे तिथं कार्तिक स्वामींचे दर्शन करायला येतात। आम्ही सुद्धा आवर्जून जातो आणि आमच्या हातात 3 मोरपंख असतात, आम्ही ते घेऊन जातो, तिथं ठेवतो व परत घरी आणतो। म्हणतात की हे मोरपंख आपण घरी ठेवले तर धनाची आपल्याकडे कधीही कमतरता नसते। म्हणून वर्षातनं एकदा कार्तिक स्वामींचा हा जो सण असतो, कार्तिक पौर्णिमा ही साजरी केली जाते, ती आपण साजरी केली पाहिजे। तसेच या पौर्णिमेचे महत्त्व असे असते की साक्षात आपले विष्णू व शंकर या दिवशी पृथ्वीवर एकमेकांशी भेटतात व बोलतात असं सांगितलं जातं। वर्षातनं एक दिवस विष्णूंना बेलपत्र वाहिले जाते व आपले भोले बाबा म्हणजे शंकर यांना त्या दिवशी तुळस वाहिली जाते। म्हणजे वर्षातनं एकच दिवस या दिवशी शंकरांना आपलं काय म्हणतात तुळशी आणि भोले म्हणजे शंकरांना तुळशी चालत नसते, पण या दिवशीच फक्त चालते आणि विष्णूंना आपण बेलपत्र वाहू शकतो। म्हणजे पृथ्वी तळावर अक्षरशः वास्तव्य हे देवांचे असते। म्हणून या दिवशी कार्तिक स्वामींकडे आपण जी मनोकामना मागतो ती पूर्ण होते व माणसाच्या आयुष्यात जरी धनाची कमतरता असली तरी 2 वेळचं खायला तरी भेटतं मेहनत करून असं म्हणतात। म्हणून कार्तिक स्वामी जयंतीच्या दिवशी व पौर्णिमेला आपण भक्तिभावाने कार्तिक स्वामींचे दर्शन मनोमन तरी करावे। जर तुमच्या इथं मंदिर नसेल तर आता नाशिकला पंचवटी येथे कार्तिक स्वामी यांचे मंदिर असून हे द्वार खोलले जाते। तसेच भाविकांची खूप वर्दळ व गर्दी असते। रात्री 12 वाजेपासूनच खूप गर्दी असते व दिवसभर असते। जवळजवळ आपण कपालेश्वर मंदिरापासूनच रांग असते म्हणजे। आणि प्रत्येकाच्या हातात मोरपंख असतात, आपण ते मोरपंख तिथं त्यांच्या पायाशी ठेवायचे व घरी घेऊन आपल्या देवघरात किंवा कुठेतरी भिंतीला लावायचे व वर्षभर त्यांची पूजा अर्चा करायची, असं भाविकांची श्रद्धा असते। बरे असो, जसं काही आपण करतो ते बरोबरच असतं। श्री स्वामी समर्थ।